नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा देऊन बरेच दिवस झाले आहेत, पण त्यांनी अद्यापही त्यांचा शासकीय बंगला सोडलेला नाही। त्यामुळे त्यांना 42 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची चर्चा आहे। महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका नव्या प्रभाग रचनेनुसार करण्यास सुप्रीम कोर्टाने मंजुरी दिली आहे। नवीन प्रभाग रचनेला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे। विशेष म्हणजे या निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत। त्यामुळे आगामी निवडणुका या नव्या प्रभाग रचनेनुसार असतील। पुण्यातील खेड येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे। सैराट चित्रपटासारखा प्रकार घडलाय। आंतरजातीय विवाह दाम्पत्यावर हल्ला करत विवाहितेचे अपहरण केले आणि पतीला मारहाण केली आहे। पोलिसांनी तत्काळ कारवाई करत एकूण 15 जणांविरोधात गंभीर गुन्हा दाखल केलाय। यामध्ये संबंधित महिलेचा भाऊ, आई आणि इतर नातेवाईकांचा समावेश आहे। युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत सह्याद्री पर्वत रांगेची नोंद केली आहे। त्यातील पाचगणी हे गाव 10 दुर्मिळ वनस्पती आणि प्राण्यांचा मूळ अधिवास आहे, जे इतर कोठेही आढळत नाही। परंतु अलीकडच्या काळात निसर्गाचा हा ठेवा लोप पावू लागलाय। हा वारसा, हा ठेवा आपण सर्वांनी जतन केला पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे। कोल्हापूरच्या नांदणी येथील जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठातील महादेवी या हत्तीणीला परत आणावं यासाठी कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले आहेत। लोकभावना लक्षात घेता राज्य सरकार आता महादेवीला परत आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। रत्नागिरी जिल्ह्यात गणेश आगमनाची चाहूल लागली आहे। जिल्ह्यात गणेश उत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेला रत्नागिरीचा राजाचे रत्ननगरीत मोठ्या भक्तिभावाने व ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढून रत्नागिरीकरांनी स्वागत केलंय। मिरवणुकीदरम्यान शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। तसेच या मिरवणुकीसाठी शहराच्या वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला होता। वाशीमधील लेडीज बार बंद केल्याने बदनामी करण्याचे काम सुरू आहे। हे थांबवण्यासाठी पोलिसांनी फोनही केले, मात्र हे थांबवले नाहीत, म्हणून हेतू परस्पर बदनाम करण्यासाठी काही पोलिसांनी केलेले हे कारस्थान असल्याचा आरोप माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी रविवारी खेड येथे पत्रकार परिषदेत केलाय। महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत अवयवांच्या प्रत्यारोपणासाठी शस्त्रक्रिया मोफत किंवा अत्यल्प दरात उपलब्ध होणार आहेत। राज्य सरकारने योजनेत मोठा बदल करत अवयव प्रत्यारोपणाचा समावेश करण्याचा निर्णय घेतलाय। प्रत्यारोपणासाठी रुग्णालयांना 5 लाख रुपयांचे पॅकेज दिले जाणार आहे। या व्यतिरिक्त लागणारा जादा खर्चही विशेष निधीतून भरला जाणार आहे। मल्हारशा ते वर्धा या 3ऱ्या रेल्वे मार्गाच्या कामासाठी मुरुम भरणीसाठी घेतलेली परवानगी आणि प्रत्यक्षात झालेले उत्खनन यामध्ये मोठा फरक आढळून आला असून शासनाचा तब्बल 500 कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याचा आरोप नंदोरी बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी पत्र परिषदेत केलाय। मोबाईलवर पबजी खेळताना पिस्तूल लोड अनलोड करत असताना गोळी सुटून एक तरुण जखमी झालाय। ही धक्कादायक घटना पुण्यातील उत्तमनगर परिसरात काल रात्री उशिरा घडली। ही घटना गुप्त ठेवण्यासाठी तरुणांनी बनाव करून पोलिसांना खोटी माहिती दिली, मात्र पोलिसांच्या सतर्क तपासात सर्व वास्तव उघडकीस आलं असून 5 जणांना ताब्यात घेण्यात आले। मराठीच्या मुद्द्यावर पुन्हा वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपा खासदार निशिकांत दुबे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शांतीचा सल्ला दिलाय। महाराष्ट्रातील परिस्थितीत हाताळण्यास आम्ही सक्षम आहोत। इथला मराठी माणूसही सुरक्षित आहे आणि अमराठीही। काही लोक जाणीवपूर्वक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत। त्यांना मराठी आणि अमराठी लोक निवडणुकीत जागा दाखवतील। माझा दुबेंना सल्ला आहे, या विषयात त्यांनी कोणतेही वक्तव्य करू नये, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। रिक्षा चालक असलेल्या प्रियकराच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून 23 वर्षीय तृतीयपंथी प्रेयसीनं आत्महत्या केली आहे। ही धक्कादायक घटना भिवंडी शहरातल्या धामणकर नाका परिसरात घडली आहे। तुषार कालिदास लोंढे उर्फ त्रिशा केणे असं आत्महत्या केलेल्या तृतीयपंथीयाचं नाव आहे। तर या प्रकरणी मृत त्रिशाच्या भावाच्या तक्रारीवरून भोईवाडा पोलीस ठाण्यात प्रियकर आतिक मोहम्मद फारुक अन्सारी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। माळाच्या कोकण महामंडळाकडून जुलै महिन्यात 5285 घरांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली आहे। मात्र तांत्रिक अडथळ्यांमुळे अर्ज प्रक्रियेत अडचणी येऊ लागल्यानं हजारो इच्छुक अर्जदार या लॉटरीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे। विशेष म्हणजे अर्ज करण्याकरिता अवघे 9 दिवस शिल्लक राहिल्यानं इच्छुकांची चिंता वाढली आहे। नाशिक शहरातील सातपूर भागात असलेल्या एका खासगी कोचिंग क्लासेसच्या बाहेर 10वीच्या विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादातून एका विद्यार्थ्याचा खून झाल्याची घटना घडली। सीसीटीव्ही फुटेजवरून सातपूर पोलिसांनी 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी दिली आहे। मुंबईच्या कांदिवली पश्चिमेत पालिकेच्या आर दक्षिण विभाग कार्यालय बाहेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आंदोलन सुरू आहे।
ऐन पावसाळ्यात घरे खाली करण्याची नोटीस मुंबई महापालिकेने दिली होती। यामुळे पालिकेच्या भोंगळ कारभाराविरोधात मनसे आक्रमक झाली आहे। धोकादायक चाळीच्या नोटीस विरोधात पालिकेच्या आर दक्षिण कार्यालयावर मनसेच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आलाय। दिल्लीतील लुटियन्स झोनमध्ये तामिळनाडूच्या महिला काँग्रेस खासदार आर सुधा यांची सोन्याची साखळी हिसकावून लुटल्याची घटना घडली आहे। ही घटना तामिळनाडू हाऊसच्या बाहेरच घडली आहे। पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे। झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं आज सोमवारी सकाळी निधन झालं। ते दीर्घ काळापासून आजारी होते। दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात वयाच्या 81व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। त्यांना किडनीशी संबंधित समस्या होती, तसेच त्यांना इतरही आजारांनी ग्रासलेलं होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे। महाराष्ट्रात मराठी न बोलणाऱ्या उत्तर भारतीयांना लक्ष्य करत हिंदी भाषिक लोकांविरुद्ध हिंसाचार भडकवल्याचा आणि भाषिक द्वेष पसरवल्याचा आरोप करत मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती। मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विरुद्धच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी पार पडली। यावेळी कोर्टाने याचिकाकर्त्यांना मुंबई हायकोर्टात जाण्याचा सल्ला दिला। तसेच याचिकाकर्त्यांनी मांडलेले मुद्दे ग्राह्य धरत नसल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। एका 35 वर्षीय महिलेची गळा चिरून आणि चाकूने वार करून हत्या करण्यात आली आहे। या महिलेने लग्नाला नकार दिला होता आणि इस्लाम धर्मात धर्मांतर करून घ्यायलाही नकार दिला होता, त्यामुळे ही हत्या करण्यात आली आहे। मध्य प्रदेशातील नवारा भागातील ही धक्कादायक घटना आहे। या प्रकरणी आरोपी शेख रईसला काही तासांमध्ये अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे। भारतीय सैन्यासंबंधी कथित टिप्पणीवरून राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता। या प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळालाय। सुप्रीम कोर्टाने लखनौ ट्रायल कोर्टाच्या समनला स्थगिती दिली आहे। कोर्टाने या प्रकरणात नोटीस जारी करून उत्तर मागितलंय। तुम्ही या संसदेत का बोलला नाही, सोशल मीडियावर का बोललात, असं सुप्रीम कोर्टाने विचारलंय। तुम्ही खरे भारतीय असाल तर असं बोललं नाही पाहिजे, असं देखील सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। रशिया आणि चीन एकत्र येऊन जपानच्या समुद्रात युद्धाभ्यास करत आहेत। रशिया चीन आघाडीमुळे जपानने हाय अलर्ट घोषित केलाय। अमेरिकेसाठी हे एक मोठे आव्हान आहे। अमेरिकेने ईस्टर्न पॅसिफिक मधून आपलं फ्लीट म्हणजे ताफा जपानच्या समुद्रात पाठवण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे चीन रशिया सोबत अमेरिकेचा संघर्ष होऊ शकतो। बाल्टिक आणि पॅसिफिक शिवाय जपानच्या समुद्रात अमेरिका आणि रशिया आमनेसामने येतील। जपानच्या समुद्रात रशिया आणि चीनी वॉरशिप तैनात आहेत। आता अमेरिका तिथे आपल्या युद्धनौका पाठवत आहे। ब्राझीलमध्ये एका 20 वर्षीय मुलीचा बसमधून प्रवास करताना मृत्यू झालाय। या मुलीच्या शरीरावर तब्बल 26 आयफोन चिकटवलेले आढळून आल्याचा संशय बळावला आहे। तरुणीच्या मृत्यूला आयफोन कारणीभूत ठरेल का, याचा तपास पोलिसांनी सुरू केलाय। या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। भारत पाकिस्तान युद्धात तुर्कीने पाकिस्तानला साथ दिल्याने भारताने तुर्कीवर बहिष्कार टाकलाय, ज्यामुळे तुर्कीच्या पर्यटन क्षेत्रात मोठी घट झाली आणि तेथील अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे। जून महिन्यात तुर्कीला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांच्या संख्येत तब्बल 37% घट झाली आहे। राज्यातील हजारो उमेदवारांसाठी दिलासादायक बातमी आहे। गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेली तलाठी भरती प्रक्रिया अखेर मार्गी लागण्याची चिन्हे दिसतायत। महसूल विभागाने राज्यात 1700 पेक्षा जास्त तलाठी पदे लवकरच भरून काढण्याचा निर्णय घेतला असून या भरतीसाठी शासन स्तरावर हालचाली सुरू झाल्याचं समजतंय। छत्रपती संभाजीनगर येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी वसतिगृहातील गैरसोयी, खानावळीतील निकृष्ट दर्जाचे जेवण आणि कॅन्टीन मधील महागाई या विरोधात ठिय्या आंदोलन सुरू केले। प्रशासनाकडून नियमांचे योग्य पालन व्हावे आणि समस्यांचे निराकरण व्हावे अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे। कुलगुरू डॉक्टर बिंदू रोनाल्ड यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले आहे। महाराष्ट्र ज्युनियर कॉलेजमध्ये 11वीच्या प्रवेशासाठी ओपन टू ऑल विशेष फेरी 4 ते 6 ऑगस्ट दरम्यान होणार आहे। या फेरीत पूर्वी प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना अर्जात सुधारणा करण्याची आणि नव्याने नोंदणी करण्याची संधी आहे। पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही फेरी महत्त्वाची असून राज्यात अजूनही 12 लाखांहून अधिक जागा रिक्त आहेत। भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्रात एक ऐतिहासिक पाऊल पडले। भारतीय अंतराळ संशोधन संस्थानं लडाखच्या त्सोकार येथे देशातील पहिलं एनालॉग मिशन सुरू केलंय। या मिशन अंतर्गत ह्युमन आउटर प्लॅनेट एक्सप्लोरेशन स्टेशनचं उद्घाटन इस्रोचे अध्यक्ष डॉक्टर व्ही नारायण यांनी केलंय।
हे मिशन भारताच्या 2027 मध्ये अंतराळवीर अवकाशात पाठवण्याच्या आणि 2040 पर्यंत चंद्रावर मानवी मोहीम राबवण्याच्या योजनेचा एक महत्त्वाचा टप्पा आहे। लडाखच्या कठीण भूभागात 1 ते 10 ऑगस्ट 2025 या कालावधीत हे मिशन राबवलं जाईल। रिझर्व्ह बँकेच्या एमपीसीने गेल्या 3 बैठकांमध्ये रेपो रेट मध्ये कपात करून सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना दिलासा दिला होता। तसेच या आठवड्याच्या सुरुवातीला होणाऱ्या बैठकीतही दर कपात होण्याची शक्यता मानली जात होती, पण अमेरिकेच्या टॅरिफमुळे मध्यवर्ती बँकेची गणितं गडबडली आहे। 6 ऑगस्ट रोजी भारताची केंद्रीय बँक रेपो रेट कपातीला ब्रेक लावू शकते असा बहुतेक अर्थतज्ञांचा असा विश्वास असून आरबीआयला आधी केलेल्या कपातीचा परिणाम पाहायचा आहे। तेलुगू इंडस्ट्रीत मोठे संकट उभं राहिले। कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ न झाल्यानं शूटिंगचं काम थांबलं असून सिने कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय। सोमवारपासून कामगारांनी काम बंद आंदोलन केलं असून ते संपावर गेले आहेत। यामुळे चित्रपटांच्या शूटिंगवर मोठा परिणाम झालाय। ओव्हल इथं खेळल्या गेलेल्या 5व्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात भारतानं इंग्लंडकडून विजय हिसकावून घेत मालिका अनिर्णित केली आहे। इंग्लंडला जिंकण्यासाठी 374 धावांची आवश्यकता होती, जी भारतानं इंग्लंडला मिळवूच दिली नाही। जरी हा संघ विजयाच्या अगदी जवळ पोहोचला होता, भारतानं हा सामना 6 धावांनी जिंकला आणि इंग्लंडला 367 धावांमध्ये गुंडाळलं आहे। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।